राज्यातील 17 विधान परिषदेच्या निवडणुका सध्या सुरू आहेत। मात्र या 17 जागांपैकी फक्त एका जागेवरती सध्या हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला पाहायला मिळतोय, ती म्हणजे जागा पुण्याची। या पुण्याच्या जागेवरती आतापर्यंत ज्या काही सगळ्या घडामोडी घडल्यात त्या सगळ्या घडामोडी आपण एक विस्तृतपणे पाहणार आहोत। काल काय घडलं, आज काय घडलं आणि आता नेमकं काय परिस्थिती आहे, या सगळ्या गोष्टींचा आढावा आपण घेणार आहोत। तर काल जेव्हा विक्रम काकडे यांच्या उमेदवारीची घोषणा झाली त्यानंतर मोठ्या प्रमाणात नाराजी या ठिकाणी पाहायला मिळते। राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत, ते निष्ठावंतांना या ठिकाणी न्याय द्यायला हवा या दृष्टिकोनातून ही भूमिका मांडलेली जे पाहायला मिळाली। विक्रम काकडे हे पार्थ पवारांचे बालमित्र आहेत, ते कॉलेजलाही एकत्र होतात आणि हा कुठेतरी अँगल असल्यामुळे पार्थ पवारांनी विक्रम काकडेंच्या उमेदवारीला सकारात्मकता दाखवली आणि त्याच दृष्टिकोनातून त्यांना उमेदवारी मिळाली असल्याचं देखील सांगितलं जातं। परंतु अशा प्रकारे विक्रम काकडेंना उमेदवारी मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी असल्याचं देखील पाहायला मिळतंय। कारण का आज सकाळपासून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या जिजाई बंगल्यावरती होत्या। पुण्यातील जिजाई बंगल्यावरती अनेक आमदार आणि वरिष्ठ नेत्यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेतली। मोठ्या प्रमाणात मॅरेथॉन बैठका त्या ठिकाणी पार पडल्या। अशा बाहेरून आलेल्या उमेदवारांना विधान परिषदेची निवडणुकीसाठी उमेदवारी कशी दिली जाते असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला। या सगळ्या वरती तोडगा काढण्यासाठी मग अंतिम जेव्हा निर्णय झाला त्यावेळेस काकडे पिता पुत्राचा अचानकपणे पक्षप्रवेश करून घेण्यात आला आणि त्याच पद्धतीने जी भूमिका इतर नेते त्या ठिकाणी मांडत होते की बाहेरच्या उमेदवाराला जर उमेदवारी दिली किंवा विधान परिषदेची उमेदवारी दिली ते मोठ्या प्रमाणात पक्षांतर्गत नाराजीला सामोरं जावं लागेल। या गोष्टीचा टॅकल करण्यासाठी अंतिम निर्णय असा घेण्यात आला की सुनील टेंगरे जे माजी आमदार होते त्या सुनील टेंगरेंना देखील या उमेदवारी देण्यात आली। विक्रम काकडेंसोबत आता सुनील टेंगरे देखील उमेदवारी अर्ज भरण्यासाठी या ठिकाणून राष्ट्रवादीच्या कार्यालयातून बाहेर पडलेले आहेत आणि ते आता उमेदवारी दाखल करणार आहेत। त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत नेमकी कोणाची उमेदवारी ठेवली जाणार आणि कोणाचा अर्ज विड्रॉ केला जाणार याबाबत अद्यापही निश्चितता आलेली नाहीये। नेमकं जे अर्ज माघारीच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये समजेल की राष्ट्रवादीचा पुण्याचा उमेदवार नेमका कोण असेल। परंतु एकीकडे पार्थ पवार हे विक्रम काकडे यांच्या उमेदवारीसाठी आग्रही असताना इतर नेते मात्र हे एखाद्या निष्ठावंतालाच उमेदवारी दिली जावी यासाठी आग्रही आहेत। त्यामुळे एकूणच राष्ट्रवादी काँग्रेसमधील हा पक्षांतर्गत वाद आता चव्हाट्यावरती आला आहे आणि हा वाद जोपर्यंत उमेदवारी माघारी घेण्याचा दिवस होत नाही तोपर्यंत हा वाद आणखी वाढणार आहे। त्यामुळे नेमकी उमेदवारी कोणाची राहणार, पार्थ पवार यांनी जो उमेदवार निवडला आहे ते काकडे उमेदवार राहणार का इतर चे आमदार आणि इतर वरिष्ठ नेते निष्ठावंतांची गोष्ट करतात। त्यामुळे सुनील टेंगरे यांची उमेदवारी कायम राहणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। सुदेश मिटकर, सरकारनामा, पुणे।